हाय नमस्ते अनिता पुणेकर ब्लॉगिंग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी घरातला ब्लॉग बनवते माझ्या। बघा सुट्टे आता आंघोळ बिंघोळ झाली म्हणजे झाली आंघोळ बाकीचे करत असतील ना। आता सुट्टे म्हणून आमचं निवांत असतं। आता म्हणलं आज काय करावं, भाजीला काय नव्हतं, काहीतरी आणणार आहे मी पनीरची वगैरे हॉटेलमधून। बऱ्याच टायमाला माझं असंच असतं, भाजीला नसलं की आणायची तेवढीच 200 रुपयाची आणि करायचं। आता बघा माझा चपातीचा ब्लॉग, बघा चपात्या बनवायला लागले मी। एकीकडे राईस लावलाय कुकर मध्ये, दिसतंय का कुकर नवीन घेतलाय की त्याच्यासाठी स्पेशल। हा बघा इकडं आपलं किचन आहे। आता एक बाई येऊन गेली, आज आली ती गावावरून। आता काही टेन्शन नसतं, ती आली की मग भांड्याचं मला ती भांडी घासून गेली। म्हणलं मुलगा जाऊन आणतोय, आता त्याला आईस्क्रीम आणायला लावणार। आता आईस्क्रीम आणि भाजी 200 रुपयाची भाजी आणली तर चिकन होती आम्हाला तिघांना। एक मुलगा तर गावाला गेलाय, तो पण बिर्याणी बनवली होती तवा आपला नाही काय। उद्या रविवार आहे, उद्या रविवार मला आता बघा एका बाईक नाही रविवार आहे। आता तसलं सेमिनार म्हणजे शिकून घेणार आहे काहीतरी उन्हाळ्याचं। मला केक, पिझ्झा, नूडल्स वगैरे अशा गोष्टी येत नाहीत ना, बिस्किट्स काय काय असं वेगवेगळं जे आपण तर आता घरात हे तुम्हाला माहिती आहे, मटन चिकन ह्याच्या व्यतिरिक्त बाकी मला जास्त काय येत नाही। केक, फालुदा, आईस्क्रीम, त्याचा उद्या एक सेमिनार आहे, उद्या अटेंड एक शिकणार आहे मस्तानी वगैरे बनवायला आईस्क्रीम घरच्या घरी। चपाती भाजते, अशा चपात्या गरम गरम करून टाकायच्या। कशा चपात्या मला नाहीत आवडत बाहेरच्या हॉटेल मधले, मी घरी बनवते चपात्या। आणि आम्हाला तेल लई लागते चपात्यांना, असं पचपच। हा तवा असा काळा आहे, ती कामवाली बाई म्हणजे असा काळाच राहू दे, उलट चांगल्या चपात्या भाजल्या जातात। आणि ह्याचं काढून नका म्हणजे करत परत, म्हणून काढत नाही मी ह्याचं। मग तुम्हाला पण कंटाळा आला की असं करायचं, चपात्या करायच्या, भात करायचा, परवडतं। आता राईस वगैरे आपल्या घरात असतो, कुकरला किती वेळ लागते राईस बनवायला, चपात्या बनवायच्या, भाजी फक्त आणायची। जरा वेगळी टेस्ट हॉटेल मधली चांगली लागते। आपल्या चपात्या अशा साईडनं कच्च्या राहिल्यासारख्या होतात ना, मग अशा दुमडून जरा भाजून घ्यायच्या। चला आता पटापटा चपात्या करून घेते, मुलाला पाठवते आणायला जरा काही तर भाजी। घर कोण म्हणतंय घर आता काय एवढं म्हणजे रिकामच आहे अजून। बघू आता जरा घरात सोफा सेट वगैरे आणले ना मग दाखवलं का। हॉल तर मोकळाच आहे माझा, बहीण वगैरे येणार आहे। किचन मध्ये पण आपलं फर्निचर वगैरे नाही केलेलं। आता झुरळ वगैरे काय नाहीत माझ्या घरात, वर्ष झालं आता काय नाही। एकदा साफसफाई करून घेतली, खूप अडचण नव्हती माझ्याकडे। ते हॉटेलचं सामान आणल्यावर आली बाई, आता तवापासून नाही, वर्ष झालं आता काही झुरळच नाही। ती माणूस म्हणते आता बोलवू नका मला, उगाच झुरळ पण नसते तर उगाच बोलवताय म्हणलं तुम्ही, मारायला औषध काय। तर मध्ये बोलवलं होतं पण काही सापडलं नाही त्याला झुरळ। ती म्हणलं आता झुरळच नाही तुमच्या। पनवती गेली बाई सगळी घरातली मागची आपले। असला कुकर, हा कुकर आहे ना छान आहे बरं का। तो मुलगा म्हटला ह्याच्यात लगेच होतं, काय करायचं स्टीलचा, शिजला पण असेल बघा भात, बंद करायचं लगेच शिजतो। एकदा करायला लागले की मी लई फास्ट चपात्या करते। ओके चला आता हा नंतर व्हिडिओ टाकते, आधी मला चपात्या करून घेऊ दे।